सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आपण सध्या जालना जिल्ह्यातील अंबड या शहरामध्ये आहोत आणि अंबड शहरामध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी जिजाऊ ज्ञान मंदिर उभा राहिलेलं आहे. एकदम चांगल्या एरियामध्ये हे जिजाऊ ज्ञान मंदिर आहे. तर आपल्याला भोसले सर, हरी भोसले सर या ज्ञान मंदिराविषयी माहिती सांगणार आहेत आणि आपल्याला दाखवणार आहेत. सर, हा कुठला एरिया आहे? हा याला ठाकूर काकाचं लेआउट म्हणतात. अंबडमध्ये पाचोड नाक्याच्या बॅक साईडला हा एरिया आहे. अत्यंत महाग एरियामध्ये किंवा चांगल्या एरियामध्ये मराठा सेवा संघा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर, की जे मुलांच्या वसतिगृहाचं काम प्लस अभ्यासिकेचं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. गोरगरीब मुलांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान देता येईल किंवा त्यांच्या राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चला तर आपण 1-2 मिनटं त्याचं अवलोकन करूया. गेट आहे, प्रशस्त गेट बांधकाम आहे हे आपण आता एंट्री करायला लागलो. या इमारतीमध्ये प्रवेश करतात उजव्या बाजूला जिजाऊ महासाहेब यांची प्रतिमा, स्टॅच्यू आपल्याला ठेवलेला आढळून येतो. यानंतर डाव्या बाजूला आल्यानंतर एक सेवा संघाचं ऑफिस प्लस बचत गटाचं कार्य या ठिकाणी चालवण्यासाठी एक छोटंसं ऑफिसची किंवा कार्यालयाची रचना करण्यात आलेली आहे. सदरील संपूर्ण इमारतीचा परिसर हा CCTV कॅमेरामध्ये आहे. मराठा सेवा संघाअंतर्गत कुठलाही काही कार्यक्रम घेण्यासाठी या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हॉल आपण या ठिकाणी बघू शकता. मराठा सेवा संघ या संघटनेनं मराठा तितुका मिळवावा, गुणदोषासह स्वीकारावा हा मंत्र महाराष्ट्राला दिला. जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा. त्याच पद्धतीनं जिजाऊ वंदना दिली. अनेक हजारो वक्ते, लेखक, कवी दिले. या अंबड शहरामधलं हे मराठा सेवा संघाचं जिजाऊ ज्ञान मंदिर आहे आणि तिथलं हे सभागृह प्रशस्त असं भव्य आणि दिव्य असं सभागृह आहे. या सभागृहानंतर आपल्याला या सभागृहानंतर या ठिकाणी वसतिगृह प्लस मुलांच्या अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे. चला आपण आता तिकडे जाऊया. चला. किती सगळं 3 मजली का 2 मजली सर? 2 मजली. 2 मजली. ही बैठक व्यवस्था म्हणजे समाजाच्या सहकार्यानं हे सगळं काम या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या स्वतःच्या घरचं काम आपण ज्या क्वालिटीचं करतो अगदी त्यापेक्षाही उत्तम दर्जाचं कार्य या अंबड शहरामध्ये झालेलं आहे. आता मुलांचं वसतिगृह. आता आपण सर्वजण या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जात आहोत आणि दुसऱ्या मजल्यावर मुलांच्या राहण्याची प्लस अभ्यासिकेची सोय करण्यात आलेली आहे. याप्रमाणे प्रत्येक रूममध्ये 3 ते 4 मुलं राहतील व त्यांचं सर्व साहित्य ठेवण्यासाठी प्रत्येक रूममध्ये फर्निचरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्या मुलांचं साहित्य सुरक्षित राहील. किती मुलांची सोय आहे सगळी? साधारणतः 40 मुलांची सोय आहे राहण्याची. त्याचा विचार असा आहे की तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून जे मुलं इथे येतील, गोरगरीब मुलं, त्यांच्या राहण्याची सोय अंबड शहरामध्ये नाही,
ते इथं राहतील आणि बाकी ज्यांची सोय आहे ते आपल्या गावाला संध्याकाळी जातील आणि परत सकाळी येऊन या ठिकाणी दिवसभर अभ्यास करतील. याप्रमाणे या इमारतीमध्ये मुलांच्या सोयीसाठी अशा 5 रूम तयार करण्यात आलेल्या आहेत. अशा 5 मगाशी जी दाखवली त्याच पद्धतीची ही आहे, लहान मोठा आकार आहे फक्त. या ठिकाणी राहून जे मुलं अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणार आहेत अशा मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील जे गेस्ट लेक्चर किंवा मार्गदर्शक या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या राहण्याची आणि बसण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वा, हे बेडरूम आहे ना? एसी वगैरे एसीने युक्त आहे, म्हणजे पूर्ण वातानुकूलित आहे. हे टॉयलेट बाथरूम. वा, बाहेर मुलांचे टॉयलेट वगैरे छान गॅलरी. आणि इथं खाली बाथरूम टॉयलेट. आता यानंतर दिवसभर बसून मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करणार आहे अशा अभ्यासिकेच्या रूमकडे आपण जाऊयात. हा, नाही असू द्या, इथं थोडं काम बाकी आहे. ही अभ्यासिका आहे, रचना चालू आहे. मुलांना काही संदर्भ ग्रंथ आवश्यक असतात अभ्यासामध्ये आणि असे संदर्भ ग्रंथ आता हळूहळू जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. येत्या 15 दिवसामध्ये संपूर्ण ही अभ्यासिका तिच्या पूर्ण क्षमतेनं काम करणार आहे आणि मुलं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करताना दिसून येतील. बरं सर, हे किती जागेमध्ये सगळं अंबड शहर? ही जागा आहे 4,500 स्क्वेअर फूट. याच्या दोन बाजूला रस्ता आणि एका बाजूला ओपन पेस आहे, म्हणजे अशा तिन्ही बाजूना मोकळी असणारी फार मोठी इमारत 4,500 स्क्वेअर फुटामध्ये उभा करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण वास्तू ही लोकसहभागातून साधारणतः 1 कोटी रुपयापर्यंत खर्च करून उभारण्यात आलेली आहे. या तालुक्यात कार्यरत असणारे सर्व सरकारी कर्मचारी यांनी स्वइच्छेनं 11,000पर्यंत मदत या इमारतीसाठी दिलेली आहे. त्याचप्रमाणे सेवा संघाअंतर्गत चालणारे बचत गट त्यांच्या एकूण मिळणाऱ्या व्याजापैकी पहिल्या वर्षी 50%, नंतर 40%, नंतर 30% आणि आता कायमस्वरूपी 20% अशी रक्कम या मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी देतात आणि त्यामधूनच ही वास्तू आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. ह्याच्यामध्ये कोण कोण मुख्य कामकाज पुढं होऊन करण्यासाठी आहेत? समजा हे सर्व काम सुरुवातीला 2014 पासून सुरू झालं आणि शिवश्री संदीपान जाधव सर ज्यावेळेस तालुकाध्यक्ष होते आणि सचिव म्हणून माझी जबाबदारी होती, त्यानंतर 3-3 वर्षानं अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आज घडीला विकास काकडे सर हे तालुकाध्यक्ष म्हणून काम बघतात, तर औदुंबर देशमुख सर हे सचिव म्हणून काम बघतात आणि सर्व नियोजन आणि आयोजन यामध्ये शिवश्री संदीपान जाधव सर यांचा महत्त्वाचा वाटा या ठिकाणी आहे. बरं, आता मला एक सांगा की जे महाराष्ट्रामध्ये आपल्या जालना जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात सगळीकडं जे असे छोटे शहर आहेत किंवा जिल्ह्याचे ठिकाणं आहेत त्यांना नवीन लोकांना करण्याची इच्छा असते, पण कशी सुरुवात केली पाहिजे हे काम करण्यासाठी, ह्याच्यावर थोडं मार्गदर्शन करा. कुठलंही सामाजिक काम ज्यावेळेस उभा करायचं असतं सर त्यावेळेस सुरुवातीला माणसं जोडणं, त्याचबरोबर
आपण जे काही समाजकामासाठी पैसे जमा करतो त्याचा व्यवस्थित विसव हा जर आपण त्या मंडळीपर्यंत दिला, त्यांना एकदा विश्वास बसला की हे सर्व आपण दिलेलं दान हे योग्य ठिकाणी खर्च होत आहे, तर आवर्जून या समाजामध्ये दानशूर मंडळी भरपूर आहेत. फक्त ते आपण जर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो तर एवढं मोठं कार्य उभारणं काही फार मोठी गोष्ट नाही, ते उभारू सहज शक्य होऊ शकतं. पहा मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघ ही चळवळ मागील अनेक वर्षापासून सुरू आहे आणि जालन्यामध्ये किती मुलींचं वसतिगृह आहे जालना शहरामध्ये? 50 मुलींचं AC युक्त वसतिगृह. अंबड शहरामध्ये सुद्धा 40 मुलांचं वसतिगृह आणि समाज उपयोगी सभागृह आणि इतर सोयी यांची सोय मराठा सेवा संघ फक्त वैचारिकच नाही तर समाजाला प्रत्यक्ष उपयोगी होणाऱ्या गोष्टी देणारं संघटन ठरत आहे. आपण या ठिकाणी खरात सर कसं वाटलं वसतिगृह पाहून? छान. म्हणजे सरांनी आता सांगितले की शाळेव्यतिरिक्त जेवढा वेळ त्यांच्याकडे शिल्लक येतो सगळा वेळ त्यांनी ह्या वास्तूच्या उभारणीसाठी दिला. तर सरांचं सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वाह सर, कसं वाटलं वसतिगृह पाहून? एकदम प्रशस्त आणि गोरगरिबांच्या मुलांना ह्यातून नक्कीच फायदा होणार आहे. जे की समजा शहरात राहण्यासाठी त्यांची सोय होत नाही, तर अशा मुलांसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जे समाज बांधव ज्यांनी ह्याच्यासाठी मदत केली, खरंच त्यांना आनंद वाटत. पण कौतुक आहे. आणि ते आपण जे दिलेली काही जे थोडीफार मदत ते एक सत्कार्याला गेली, चांगल्या कामाला गेली, याचं नक्कीच समाधान आहे. म्हणजे समजा ज्यांनी मदत केली ते बघायला आले तर त्यांना नक्कीच आनंद होईल ना? नक्कीच समाधान आणि आनंद. पहा, तर हे समाजकार्य आहे, हा मराठा समाज आहे. जो समाजाला आपण राजकीय किंवा अशा आक्रमक किंवा असं राजकारणामध्ये बुडालेला म्हणतो, परंतु समाजाची दुसरी बाजूसुद्धा अशी आहे. शहरात, गावागावात आणि जिल्ह्यात, तालुक्यात असे मराठा समाजाचे लोक ही सुद्धा चळवळ चालवतात, बुद्धिवादी लोक, आणि समाजाच्या गोरगरिबासाठी काम करतात. म्हणून सर्व या अंबड शहरातील, जालना जिल्ह्यातील सर्वांचं कौतुकच आहे. पण मराठा सेवा संघाच्या अंबडच्या टीमचं खास कौतुक. इतकी सुंदर वास्तू, समाज उपयोगी गोष्ट आणि खास करून शिक्षणासाठी गोष्ट निर्माण केली. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेले, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, ज्ञानाची पूजा करा, तुम्ही आपोआप मोठे होणार आहेत. अशी ही छान आणि सुंदर वास्तू, छान वाचनालय येत्या 25/12/2025 रोजी माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब व रेखाताई खेडेकर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम 25/12/2025 होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं ही वास्तू मुलांच्या व समाजाच्या सेवेमध्ये रुजू होत आहे. आपण सर्वांनी या कामासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी काही मदत केली त्या सर्व तालुक्यातील, या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी सेवा संघाच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि थांबतो. ओके, थँक्यू.